योग्य न्याय मिळेल का लोकसभेमध्ये? कारण का रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे, त्यावरनं बराच वाद सुरू आहे. भाजप म्हणताय की आमची जागा आहे, तुम्ही म्हणताय आमची पक्षामध्ये वाद होता. एक मला फक्त पूर्ण करू द्या. तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की केसांनी गळा कापला जाईल. दुसरीकडे नारायण राणे म्हणतात की आम्ही केसांनी गळा कापणार नाही, तर आम्ही तुमच्या गळ्यात सन्मानानं माळ टाकणार आहोत. नारायण राणेंचं अभिनंदन आणि त्यांचे आभार. एक चांगली स्टेटमेंट नारायण दिली. तुम्हाला पुढे तुम्हाला ऐका ना मी पुढे बोलतो ना. पण नारायण राणे यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. रामदास कदम मी का बोलतोय? खरं तर देवेंद्रजी फडणवीस यांचं माझं भावासारखं नातं आहे, कौटुंबिक नातं आहे. भाजपच्या भविष्य सगळ्या नेत्यांचे माझं नातं जवळचं आहे. तरी देखील हे जे बोललो त्याला कारण असं आहे, मी मुद्दाम खुलासा करतो त्याचा, की गोव्याचे मुख्यमंत्री माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये दापोलीमध्ये येऊन त्यांनी रायगड, मावळ आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जागा आम्ही लढवणार, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सांगतात. अहो आता डिस्कस चालू आहे, चर्चा चालू आहे, त्यातून काय ते होईल आम्ही स्वीकारू ना. शेवटी पक्षाचा जो आदेश असेल तो आम्हाला मान्य असेल. पण एक गोव्याचा मुख्यमंत्री येऊन तिथे निर्णय एक जबाबदार मुख्यमंत्री आहे ना तो, ते निर्णय ऐकून घ्या, निर्णय जाहीर करून टाकतो. दुसरी गोष्ट, रवींद्र चव्हाण हे माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये 15-20 कोटीची कामं बजेटमध्ये घेतात त्याला न सांगता, आणि ती भाजपच्या विधान परिषदेच्या आमदारांच्या नावाने घेतात. आणि त्याची भूमिपूजनं ठाण्याचे आमदार केळकर हे जाऊन तिथं आमदारांना, स्थानिक माझ्या मुलाला बाजूला ठेवून आमदारांना भूमिपूजन होत आहेत भाजपकडून. हक्कभंग होतो खरं तर. उद्या आम्ही हक्कभंग टाकला असता माझ्या मुलांनी, तर मग भाजप आणि शिवसेनेमध्ये ठिणगी वादाची अशा बातम्या आपणच दिल्या असतात. म्हणून मी देवेंद्रजींना मेसेज केला, म्हटलं असंच चाललंय. त्यांनी मला मेसेज दिला की मी ताबडतोब थांबवतो. ही वेळ काय यावी? तुम्ही 2019च्या निवडणुकीला युती असताना देखील माझ्या मुलाला मतदान केलं नाही, राष्ट्रवादीला केलं. युती आहे आणि मतं कोणाला तुम्ही टाकताय? राष्ट्रवादीला. शिवसेनेच्या माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न होतोय भाजपकडून. आम्ही सहन केलं. आता देखील तेच चाललंय. आता माझा मुलगा निवडून आल्यानंतर असं जे भाजपला बाजूला ठेवून पण माझा मुलगा निवडून आला, आता तेच चालले त्या मतदारसंघामध्ये. मग तुमच्यात हिंमत आहे तर मग गुहागरमध्ये तुम्ही का प्रयत्न करीत नाही? बजेटमध्ये कामं तुम्ही गुहागर मतदारसंघामध्ये का घेत नाही? तिथं भूमिपूजन का होत नाहीत? एक मिनिट ऐकून घ्या, प्लीज ऐकून घ्या. आता ऐकून घ्या. लोकांचा गैरसमज व्हायला नको म्हणून खुलासा माझ्याकडे आहे. मग फक्त दापोलीतच का? आणि म्हणून मी या अनुषंगाने सांगितलं की आमचा केसानं गळा कापू नका, मी विश्वासानं तुमच्यासोबत आलो आहे. मी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र किंवा दिल्ली किंवा केंद्र यांच्या बाबतीमध्ये चकाक शब्द बोललो नाही. उलट मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आम्हाला हवेत. असा पंतप्रधान होणं नाही ज्यांनी राम मंदिर उभं केलं, ज्यांनी 370 कलम हटवलं, ज्यांनी 6,000 कोटीची भूमिपूजनं आता काश्मीरमध्ये केली, ज्यांनी संबंध जगामध्ये आपला देश आर्थिकदृष्ट्या 5व्या क्रमांकावर ठेवला, ज्यांनी यान चंद्रावरती पाठवलं, देशाचं नाव आपल्या मोठं केलं, असे मोदी साहेब आम्हाला हवेत ना आम्हाला. पण ही खालची जी आहेत ना भाजपची काय मंडळी, त्यांना आपला पक्ष मोठा बनवायचा आहे. बनवा ना तुम्ही, पण युतीतल्या आमदाराला पाडून, युतीमधल्या आमदाराला पाडून. आणि विशेषतः रवींद्र चव्हाण यांची मी वैचार्यावरला मी देवेंद्र फडणवीस, बावनकुळे या सगळ्यांना कंप्लेंट करणार आहेच. पण अमित शाह साहेब आणि मोदी साहेब यांच्याकडे देखील लेखी कंप्लेंट करणार आहे मी की ह्या लोकांना थांबवा तुम्ही. युतीचा धंबे पाळत नाहीत. युतीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आणि आमचा केसांना गळा कापण्याचं काम ही मंडळी करतात खालची. त्यांना थांबवा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.